मी आज मसाला करते. वर्षाचं एकदा करायला लागतो उन्हाळ्यातच ना. कांदा 4 किलो मिरची आहे. त्यासाठी कांदा भाजला आहे मी 4 किलो मिरचीसाठी. आता हे भाजला आहे पूर्ण, आलाच भाजी. असं तेलात तळून घ्यायला लागतो कांदा. आणि दालचिनी भाजते. ते गरम मसाला सगळा भाजून घेते. काय सांग हे आता लवंग दालचिनी हे सगळं भाजून घेते. दालचिनी तर लवंग, मिरं आणि दालचिनी, सुंठ, शहाजिरा इथं बाजूला भाजायचे. करपतील म्हणून टाकलं नाही. मी चक्री फूल, विलायची, लाल फूल, एक जायफळ, 2 जायफळ टाकले त्यात. असं सगळं हे भाजून घेते. गरम मसाला करायचा आज. आणि सगळं हे भाजून घेतलं ना, मग वर्षभर ते खराब होत नाही. मसाला किती कसाही ठेवला तरी, म्हणजे कसाही वापरला तरी, नाही संपला तरी वर्षभर खराब होत नाही. हे सगळं भाजून तळून घेते. आणि 4 किलोच्या हिशोबाने सगळं हे 200 ग्राम प्रमाणे सामान आहे. 200 ग्राम मिरे आहे, 200 ग्राम लवंग आहे आणि 200 ग्राम दालचिनी पण आहे. बाकी चक्री फूल आहे काय 100 ग्राम आहे. ते काय त्यांच्या हिशोबाने थोडंसं आहे, कमी आहे. पण लवंग दालचिनी 200 ग्राम, लवंग 200 ग्राम, दालचिनी 200 ग्राम, मिरं 200 ग्राम, असं 4 किलोच्या हिशोबाने घेतलेलं आहे. ते थोडंसंच भाजून घ्यायचं. एवढं काय त्याला लय उशीर नाही. पण त्याच्यातला जरा पुड्यातली भरून ठेवलेलं असतं ना, ते दमसटपणा जायपर्यंत भाजायचं असतं. ते दमाट असतं ना, ते खराब होत मसाला करतं, म्हणून तिला भाजून घ्यायचं. आता हे जिरं भाजते. जिरं पण हे 200 ग्राम आहे. 200 ग्राम जिरं पण आहे. ते थोडंसं गरम करून घ्यायचं. ते भाजीला घालतं एवढं नाही गरम करायचं, थोडंसं गरम करून घ्यायचं, म्हणजे ते खराब होत नाही. आपली चटणी कशी वर्षभर राहते ना. आणि त्या मिरची पावडर नसते, कांदा लसूण सगळं घालून करतो आहे मी एकदाच वर्षाची. मेथ्या काय एवढं जास्त घालत नाही, एवढं टाकते. मसाला खराब होऊ नये म्हणून मदत होते. जास्त प्रमाणात नाही टाकत तुला. मसाला खराब नाही होण्यास मदत होते.
मसाला स्वाद बी चांगला येतो मेथीने, पण जास्त प्रमाणात नाही टाकायचं, थोडं टाकायचं. ते खसखस हे 50 ग्राम आहे. खसखस बी थोडीच भाजून घ्यायचे. आता हे कांदा पूर्ण भाजलेला आहे. आता पूर्ण हे डागावर न्यायच्या तयारीचा पूर्ण झालेला आहे. असा लाल भडक कांदा भाजला पाहिजे. आतून कच्चा नाही राहिला पाहिजे, पांढरा पांढरा सफेद नाही दिसला पाहिजे. त्याला पूर्ण लालसर रंग आला पाहिजे. वर्षभर राहणारा कांदा असतो, नाही काही भाजीत काढून लगेच भाजी खायची नाही, तर वर्षभर राहतो. म्हणून याला पूर्ण असा लालसर रंग येईपर्यंत भाजायचा आणि तेलात पूर्ण हे करायला डुबवून तळायचा. म्हणजे वर्षभर अजिबात खराब होत नाही चटणी. अशा याच्यात पांढरं पांढरं कण नाही दिसलं पाहिजे. तर पूर्ण लाल झाला पाहिजे कांदा. करपू पण नाही द्यायचा, पण लाल झाला पाहिजे पूर्ण. तर हे बघा पूर्ण लाल झाला आहे का नाही, करपलं नाही कुठं सुद्धा. करपायला खाली तेल आहे ना, तर करपलच कसा. असा लाल जरूर करायचा. अख्खं वर्ष राहायचं असतं ना चटणीत, म्हणजे अर्ध कच्चा नाही ठेवायचा कधी पांढरा पांढरा. पूर्ण लाल होईपर्यंत भाजायचं. त्यात सफेद कण नाही राहून द्यायचं. मी बंद तर मी हळकुंड भाजते. ही गड्ड्याची हळकुंड आहे ते पण 200 ग्राम आणले. ते 4 किलोला, 1 किलोला 50 ग्राम प्रमाणे घातलेलं आहे. ही गड्ड्याची हळकुंड आहे. ते खूप पिवळे असतात. हे खूप फुगतात मग आता मोठे मोठे होतात. आणि साधी हळद असते ना, ते नाही फुगत. हे गावाकडं असलंच मिळतं, मुंबईला ह्याला नाही मिळत. आणि चटणीला इथं लोक हेच वापरतात जास्त करून. गड्ड्याची हळकुंड अशी फुगतात, म्हणून ते जास्त लागत नाहीत. भाजले म्हणजे असे फुगतात. मुंबईला नाही मिळत असे. आम्ही होते तर नव्हते मिळत. तर पुन्हा ठाव काळे दिसले तरी करपत नाहीत. ते आता गड्डा असतात ना, एवढं भाजावंच लागतं. ते अजून फुगतात असते. काळे जरी दिसले तरी करपलेले नाहीत होत, तर अजून पण फुगतायत. काय उकालतात. कसं उकाललंय. काय 200 ग्राम हळकुंडाची एवढे हळकुंड झाले तळून शिना. खोबरं काय वरून घालतो आपण सारखं भाजीला, म्हणून मी जास्त नाही घालतो खोबरं. अर्धा किलो खोबरं आहे. अजून एक पाव किलो पाहिजे होतं, पण मी जास्त नाही घातलं.
अर्धा किलो खोबरं आहे. खोबरं बी झाले भाजून तयार. हे असं खोबरं. आता धनं भाजते. धनं 1 किलो आहेत. एक किलो धनं आहेत. 4 किलो मिरची आहे ना, त्याच्या हिशोबाने घेतले सगळं. थोडं थोडं डाग पडत तोपर्यंत धनं तळून घ्यायचं, भाजून घ्यायचं असं पूर्ण. एक एक धान्याला थोडा डाग पडला तर भाजलं ते भाजून घ्यायचं. हे करायचं समजलं भाजलं म्हणून. आणि माझा व्हिडिओ जरा जरी आवडला तरी एक लाईक करायला ठेवू नका. एक लाईक नक्की करा. सबस्क्राईब करा. कांताई चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. हे शहाजीरा आहे तर हे मग अशी सरली बाजूला ठेवायला. हे पण 150 ग्राम आहे तर त्यांना खूप सुगंध चांगला येतो. आणि शहाजीरा घालायचं कधी चुकवायचं नाही ना मसाल्यात. तरी थोडं कमी पण घालायचं लागतं. आणि तेच पत्ता बित्ता असलं मी नाही टाकतच नाही मसाल्यात कधी. आम्हाला जास्त तिखटचं संस्थे नाही. ते तिखटपणा मोडतं ते आणि आम्हाला नाही एवढी टेस्ट त्याच्यात. आणि मसाल्याचा कलर पण बदलतो. त्यानं सफेद सफेद घालून बघितले, सफेद सफेद होतं. म्हणून मी काय कधी आता नाही घालत तमालपत्र. ते तसलं तमालपत्राने मसाल्याचा कलर सफेद होतो. घालत. हा हिंग आहे, खडा हिंग आहे. तो थोडासा भाजून गरम करून टाकते. 4 खडे येते. त्या डागात मिरची बरोबर टाकायचं कुटायला. स्वाद पण चांगला येतो आणि मसाला पण खराब होत नाही. आणि माझा व्हिडिओ जरा जरी आवडला तरी लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. लाईक करा, सबस्क्राईब करा कांताई चॅनलला. वाजते मिरच्या. ₹170 किलोनं मला मिरच्या भेटल्या. त्या तुम्हाला कशा भेटल्या? तुमच्याकडे काय भाव चाललाय? मिरची मागच आहे. 4 किलो मिरच्या आणले. 4 किलो का मसाला करते. शंकेची मिरच्या आणल्या अर्धा किलो कलरसाठी. भाजल्या बाकी 4 किलो मिरच्या.
कलरसाठी आणलेले ते बी भाजून घेते. त्याला जास्त करपवायची नाही, थोडीशी भाजायची. आता मी मसाला करायला निघाले. आता सगळं साहित्य तयार केले. त्यात सगळा गरम मसाला, वर हळकुंड येते आणि खाली गरम मसाला आहे सगळं. हे कांदा भाजून घेतला आहे, डब्याचं झाकण लावून आता ह्याला घेऊन जायचं आहे असं करून. हे गरम मसाला, हे खोबरं, हळकुंड आणि मिरच्या भाजून टाकले ते आता भरून घेऊन जायचे आहे. हे लसूण सोलून घेतलं आहे. माझा व्हिडिओ नक्की आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा कांताई चॅनलला. हे बघा मसाला करून घरी आली आताशी घेऊन. हे 4 किलोचा मसाला आहे सगळं. मिरची फक्त 4 किलो आहे, बाकी सगळं वेगळं आहे. फक्त 4 किलो मिरचीचा मसाला आहे. पूर्ण कुर्ती दाखवते. माझ्याबरोबर माझ्यासारखा मसाला करून एकदा बघा कसं लागतोय. माझ्या पद्धतीनं बनवून बघा. वर्षभर काय होत नाही मसाल्याला. लसूण कांदा चटणी, लसूण कांदा सगळं घातले आणि 4 किलो मिरचीचा आहे. बाकीचं मटेरियल आहे भरपूर. बाकीचं नाही सांगितले कुर्तीमध्ये सगळ्या व्हिडिओ पूर्ण व्हिडिओ केलेला आहे. तर हे व्हिडिओ माझ्या बघितल्यानंतर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा बरं का. विसरता करा म्हणजे बघता आणि पुन्हा विसरून जाता.
सबस्क्राईब नक्की करा, लाईक करा. माझा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.